Hello everyone. Once again, welcome to all of you in the next video section. In the last video section, we are discussed about the fruit and its a type. In the previous video lecture, we should finish the simple type of the fruit, and in today's lecture, the further part of that fruit should be discussed or discussing. Okay, so let's start. चला आपल्याला पुढे जायचं आहे. तर आता लास्ट व्हिडिओ सेक्शन जो होता आपण त्यामध्ये आपण पाहिलेलं की डिफरंट टाइप ऑफ जे काही फ्रूटचे प्रकार आहेत त्या फ्रूटच्या प्रकारचा आपल्याला अभ्यास करायचा होता. चला तर मग त्यांचा आपण अभ्यास करू. आज आपल्याला बघायचं आहे की ऍग्रीगेट फ्रूट आणि काल बघितलं आपण सिंपल फ्रूट. ऍग्रीगेट फ्रूट काय असणार आहे? द फ्रूट विच डेव्हलप फ्रॉम पॉलीकार्पेलरी एपोकार्पस. पॉलीकार्पेलरी एपोकार्पस काय? व्हॉट इज द मीनिंग ऑफ द वर्ड पॉलीकार्पेलरी? means the carpels are present in more number, and apocarpus means they are free. If such type of arrangement should be seen, then we definitely call them apocarpus. तर कार्पेलची संख्या जास्त आहे म्हणून त्याला आपण आणि त्यांची अरेंजमेंट याच्यावरून अपोकार्पस म्हणतो. त्यापासून जे फ्रूट डेव्हलप होतं त्याला, आणि ते सिंगल फ्लावर होतं, सिंगल फ्लावर पासून, तर त्याला आपण ऍग्रीगेट टाइप फ्रूट किंवा इटारिओ असं आपण म्हणत असतो. समजली बेटा व्याख्या? डेफिनेटली इट इज अ व्हेरी इझी टू अंडरस्टँड दॅट की पॉलीकार्पेलरी एपोकार्पस गायनोशियम ऑफ द सिंगल फ्लावर पासून जे फ्रूट बनतं, सच टाइप ऑफ द फ्रूट इज कॉल्ड ॲज अ. त्या फ्रूटला आपण म्हणणार आहेत कोण? तर ते फ्रूट्स आहेत आपले ऍग्रीगेट फ्रूट. आता इथं उदाहरणं दिलेली आहेत. इन सच केस कार्पेल्स आर फ्री म्हणून तर त्याला एपोकार्पस आपण म्हणतो. जर कार्पेल्स, इफ द कार्पेल्स वेर नॉट फ्री, देन सिनकार्पस आपण त्याला म्हणतो. ठीक आहे ना? चलो, कार्पेल्स आर फ्री. ओव्हरी ऑफ ईच कार्पेल डेव्हलप इनटू सिंपल फ्रूटलेट. ईच कार्पेल, आता पॉलीकार्पेलरी इट मीन्स दॅट नंबर ऑफ कार्पेल्स आर प्रेझेंट इन इट सेल्फ. माहिती आहे ना, खूप कार्पेल्स त्यात आहेत. मग आता प्रत्येक कार्पेल, there is a no matter that how many number of the carpels are present in itself, but every carpel, each and every carpel develop into a fruitlet. म्हणजे ते फ्रूटलेट मध्ये डेव्हलप होतं. कशामध्ये डेव्हलप होतं बेटा? ते फ्रूटलेट मध्ये डेव्हलप होतं. आणि ते फ्रूटलेट कसे असतात? अ कलेक्शन और द ग्रुप ऑफ सिंपल फ्रूटलेट कॉल्ड ॲज अन ऍग्रीगेट फ्रूट. बघा, खूप छान लक्ष द्यायचं आपल्या सर्वांना. Initially, we are just try to focus on the understanding of the fruitlet. Fruitlet is nothing but the development of कुणाचं डेव्हलपमेंट? कार्पेलचं डेव्हलपमेंट. हाऊ मेनी नंबर? लार्ज नंबर ऑफ कार्पेल्स आर प्रेझेंट देअर, आहे का नाही? मग त्या प्रत्येक कार्पेलचं रूपांतर फ्रूटलेट मध्ये होतं. अँड लार्ज नंबर ऑफ सच फ्रूटलेट्स आर ग्रुप्ड टुगेदर और कलेक्टेड टुगेदर, and obviously it forms the aggregate fruit. आणि मग नंतर त्याचा aggregate fruit मध्ये रूपांतर होतं. Aggregate fruit is further divided into सब टाइप आहेत त्यांचे. बेसिस ऑफ द कॅरेक्टर्स ऑफ द फ्रूटलेट. फ्रूटलेटचे कॅरेक्टर्स जसे आहेत, अकॉर्डिंग टू देअर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फ्रूटलेट, द ऍग्रीगेट फ्रूट अगेन डिवाइड. आता त्यांचं पुन्हा विभाजन होतं. आलं लक्षामध्ये? सब टाइप मध्ये. उदाहरणामध्ये, the apices of all fruitlet become thick, hard and fuse along their margin. वाक्य नीट स्लोली लक्षात घ्यायचं आहे. The apices of all fruitlet. Apices means their upper part and their tip. These tip of the fruitlet become thick, become hard and fuse along their margins. आणि त्यांच्या मार्जिन्सच्या माध्यमाने ते
फ्यूज झालेले आहे. इट फॉर्म्स द कॉमन कव्हरिंग अराउंड इट. म्हणजे त्या फ्रूटवर कव्हरिंग एकच आहे. म्हणजे देअर आर लार्ज नंबर ऑफ फ्रुटलेट्स आर प्रेझेंट देअर, but every type of the fruitlet do not have independent or separate type of covering on itself. Means they have a common type of the covering. म्हणजे ह्यांच्यावर कॉमन कव्हरिंग आहे बेटा. त्या प्रत्येक कशाला मार्जिन्सला किंवा त्या फ्रुटलेटला वेगळी वेगळी काय नाही, तर वेगळी वेगळी डिफरंट टाईप मध्ये आपल्याला कव्हरिंग दिसत नाही. मग काय कव्हरिंग कशी कॉमन आहे, अँड दॅट कव्हरिंग इज कॉल्ड ॲज अ रिंड. मग आता रिंड हा एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे. रिंड आणि त्याला काय म्हणतात काय नाही त्याबद्दल बी आपल्याला चर्चा हवी आहे. आता त्याच्या कशाची चर्चा करू आपण की उदाहरणांची. कस्टर्ड ऍपल, ज्या कस्टर्ड ऍपलला आपण ॲनोना स्क्वॅमोसा असे म्हणतो, ज्याला मराठीमध्ये सीताफळ म्हणतो. कॅलोट्रॉपिसला मराठीमध्ये आपण रुडकी किंवा रुचकी असे म्हणतो. आणि स्ट्रॉबेरी फ्रूट जे आहे, दीज आर द बेस्ट एक्झाम्पल्स ऑफ ॲग्रिगेट टाइप ऑफ द फ्रूट. आता इथं बघू आपण. हे बघा बेटा, इथे दिसतं आकृतीमध्ये आपल्याला. इथं काय आहे, इथं दिलेलं आहे कस्टर्ड ऍपल. कस्टर्ड ऍपल मध्ये बघा, हे इथं आपल्याला मस्त यांच्यावर कव्हरिंग्स दिसतात, कॉमन कव्हरिंग आहे. इथं आहे दुसरं कॅलोट्रॉपिस आणि तिसरं स्ट्रॉबेरी आहे. म्हणजे ऑल दिस टाइप ऑफ एक्झाम्पल्स यू शुड क्लिअरली सीन हिअर. तर इथं दिलेलं आहे पेडिसल, सेफल, ॲकिन्स दिलेले आहेत, वस्क्युलर बंडल दिलेला आहे, रिसेप्टॅकल्स दिलेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं बेटा की हे फ्रुटलेट्स आहेत बघा, हे कस्टर्ड ऍपल मध्ये दिसतात, ते ओपन केलेलं दिसतं आपल्याला. म्हणून वी शुड ऑब्झर्व ऑल दीज फ्रुटलेट्स अँड दॅट फ्रुटलेट्स इज मेड अप ऑफ, प्रत्येक ओहरी पासून तयार झालेले आहेत, कार्पेल्स पासून. ठीक आहे बेटा, चलो आगे बढ़ते. आता पुढे जायचंय आपल्याला. कंपोजिट टाइप ऑफ द फ्रूट किंवा त्याचं दुसरं नाव असणार आहे मल्टिपल फ्रूट. कंपोजिट आणि मल्टिपल काय बघू. कंपोजिट और द मल्टिपल फ्रूट डेव्हलप फ्रॉम द एंटायर इन्फ्लोरेसन्स. बेटा इन्फ्लोरेसन्स आपण इन दी एका व्हिडिओमध्ये, आपण व्हिडिओ लेक्चर मध्ये ट्राय टू अंडरस्टँड दीज इन्फ्लोरेसन्स. ते इन्फ्लोरेसन्सला मराठीमध्ये आपण तोर किंवा मोर असे म्हणतो, की तिथं प्रोड्यूस झालेले असतात. आणि कंपोजिट टाइप ऑफ द फ्रूट आहे, दॅट फ्रूट इज टोटली डेव्हलप्ड फ्रॉम द एंटायर इन्फ्लोरेसन्स. कंप्लीट इन्फ्लोरेसन्स पासून ते बनलेलं आहे. इन सच फ्रूट पेडंकल ऑल्सो टेक पार्ट इन द फॉर्मेशन ऑफ द फ्रूट. आता इथं पेडंकल आहे. पेडंकल काय, स्पेशल रिप्रोडक्टिव्ह ऍक्सिस ऑन विच इन्फ्लोरेसन्स इज डेव्हलप्ड. इन्फ्लोरेसन्स ग्रुप ऑफ, नॅचरल ग्रुप ऑफ किंवा नॅचरल क्लस्टर ऑफ फ्लावर्स. म्हणजे नैसर्गिकरित्या एक फुलांचा गुच्छ असतो आणि त्याला आपण म्हणत असतो इन्फ्लोरेसन्स. मग दॅट इन्फ्लोरेसन्स इज प्रोड्यूस्ड ऑन स्पेशल रिप्रोडक्टिव्ह ऍक्सिस अँड दॅट स्पेशल रिप्रोडक्टिव्ह ऍक्सिस इज पेडंकल और ऑल्सो नोन ॲज अ रॅचिस. ठीक आहे ना. मग त्या रॅचिसचं किंवा पेडंकल ऑल्सो टेक्स पार्ट इन द फॉर्मेशन ऑफ द फ्रूट. म्हणजे फ्रूट फॉर्मेशन मध्ये त्या पेडंकलचा सुद्धा सहभाग असतो. ओके, हे एमसीक्यू साठी लक्षात ठेवा. ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स, कंपोजिट फ्रूट आर क्लासिफाईड इनटू टू मेन टाइप. ते दोन मेन टाइप मध्ये आपल्याला डिवाइड झालेले दिसतात बेटा. एक मेन टाइप आहे सोरोसिस, ज्याला पाइनएपलचं उदाहरण आहे, जे कॅटकिन इन्फ्लोरेसन्स पासून निर्माण झालेले दिसतं. आणि दुसरा आहे सिन्कोनस, ते डेव्हलप झालेलं आहे हायपोपॅन्थोडियम इन्फ्लोरेसन्स. दोन्ही गोष्टी एमसीक्यू साठी अत्यंत महत्वाच्या. सोरोसिस आणि सिन्कोनस इज द एक्झाम्पल ऑफ कशाचे. तर डेफिनेटली यू आर कॅपेबल टू गिव्ह द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन ना. सहजासहजी तुम्हाला ते येईल, जमल. ठीक आहे बेटा. हे बघा, ही छान आकृती आपल्याला इथे दिसते. काय लिहिले आकृतीमध्ये, स्किल्स लिहिलेले आहेत, हेअर लिहिलेले आहेत. त्यानंतर बेटा हे
फ्रुटलेट दिसलेले आहेत. फ्रुटलेट हे स्मॉल एकदम जे ओव्हरी पासून डेव्हलप झालेले असतात किंवा कार्पेल पासून डेव्हलप झालेले. त्याच्यानंतर बेटा खाली पायनॅपलचं उदाहरण दिलेलं आहे आणि वरचं अंजीरचं उदाहरण आहे. अंजीर आणि पायनॅपल दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ कंपोजिट ऑर मल्टिपल टाइप ऑफ द फ्रुट्स आहेत. म्हणून त्याच्यामध्ये ती गोष्ट लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, चलो मग आता जाऊ पुढे. पुढे आपल्याला चर्चा करायची आहे सीडची. कारण आता आपण बघा ना, पहिल्यांदा इन दी चॅप्टर वी वेर डिस्कस्ड अबाउट दी रूट आहे. अगेन वी आर डिस्कसिंग अबाउट दी स्टेम, लीफ, every type of their modifications, and in the last video section flower, आणि आता आपण सीड कडे चाललेले आहोत. ठीक आहे, तर चलो सीड क्या होती है, बिया सगळ्यांना माहिती. दी ओव्ह्यूल जे आहे ते ओव्ह्यूल डेव्हलप होणार आहे कुठून रे बेटा? तर ओव्ह्यूल आफ्टर फर्टिलायझेशन डेव्हलप इनटू सीड. ओव्ह्यूलचं रूपांतर आफ्टर द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन डेव्हलप इनटू सीड्स. ओके, सीड मेडअप ऑफ सीड कोट. सीड कशापासून बनतात? सीड मेडअप ऑफ सीड कोट and an embryo. Means seed is basically composed of two factors. The first one is the seed coat. Seed coat means avaran, and embryo. Inside the cell, inside the seed, there is an embryo. The embryo is made up of आता embryo तीन गोष्टींचा बनलेला आहे. embryo तीन गोष्टींचा बनलेला आहे. Embryo is made up of radicle. Radicle is the part of the embryo from which the root system are developed. रूट सिस्टीम जिथून डेव्हलप होते त्याला आपण रॅडिकल असे म्हणायचं आहे. नेक्स्ट, एम्ब्रियोनल ऍक्सिस. एम्ब्रियोनल ऍक्सिस हा एम्ब्रियोनल ऍक्सिस असणार आहे आणि त्याच्यामध्ये पुढचं वन, जसे वीट मध्ये आणि मेज मध्ये आहेत, और टू म्हणजे ग्राम मध्ये आणि पी मध्ये आहेत, ही आहे कॉटिलडॉन. ते कॉटिलिडॉन्सला आपण मराठीमध्ये दल असे म्हणतो. दल, जसे आपण एक दल, द्विदल असं डायकॉटला आणि मोनोकॉटला म्हणत असतो. ओके, मग आता आपण समजून घ्यायचं आहे की एक्झाम्पल्स मध्ये विचारलं जाईल की एम्ब्रियो हा मेडअप झालेला आहे तीन गोष्टींकडून. द फर्स्ट वन इज द रॅडिकल, सेकंड वन इज द एम्ब्रियोनल ऍक्सिस, and third one is a cotyledons. Okay, so cotyledons are different in different plants. For example, in the wheat and maize there is a one cotyledon. That's why these plant considered as a monocot plant, and two cotyledons are normally seen in the gram and pea म्हणजे वाटाणा आहे आणि हरभरा आहे, तर आपण त्याला म्हणतो मग ते डायकॉट प्लांट आहे. चला आता आपल्याला बघायचं पुढे, थोडंसं पुढे जाऊन चर्चा करायची स्ट्रक्चर ऑफ डायकॉटिलिडॉनस सीड. आता हे जे डायकॉटिलिडॉनस सीड आहेत यांचं स्ट्रक्चर बघायचं कसं असतं. चला बेटा निघालो आपण आता पुढे चर्चा करायला. हे बघा सीड आपल्या पुढे दिलेलं आहे, बीन सीड दिलेलं आहे. द आउटरमोस्ट कव्हरिंग ऑफ द सीड कोट इज किंवा सीड इज कॉल्ड एज अ सीड कोट. आकृती आहे आपल्या पुढं आणि ह्या आकृतीवर आपल्याला इथं दिसत आहे सीड कोट. बेटा मराठीमध्ये आपण त्याला आपल्या भाषेत म्हणायचं म्हणजे बियांवर असलेलं आवरण, आणि आपल्या साध्या भाषेमध्ये टर्पल असे आपण म्हणतो, टर्फल. तर दीज आर द प्रोटेक्टिव्ह हार्ड कव्हरिंग अराउंड दी सीड. बरोबर आहे, सीडच्या वर असलेली कव्हरिंग. आता सीड कुठे बघायची? सीड म्हणजे काय? तुमच्या घरी हरभरा आहे, तुमच्या घरी तूर आहे, तुमच्या घरी मूग आहे, उडीद आहे, त्या सीड्स आहेत. आणि त्याच्यावरचे जे टर्पल आहे आपल्या घरी त्याची डाळ बनवली जाते, बस त्या टर्पलला आपण सीड कोट असे म्हणायचं, संपला कार्यक्रम. नंबर 2, द सीड कोट हॅज अ 2 लेयर. आता सीड कोटला 2 लेयर आहेत. द फर्स्ट और द आउटर मोस्ट लेयर इज कॉल्ड एज अ टेस्टा, आउटर मोस्ट, and the inner layer is called as a tegme.
टेस्टा अँड टेगमेन इज द टू कोट्स और द लेयर ऑन द सीड. इथं आपल्याला आकृतीमध्ये बघायला मिळतात बघा, हे इथं दोन दिसतात, एक आउटर लेयर बी आहे आणि एक इनर लेयर पण आहे. जे आउटर लेयर आहे त्याला तुम्ही टेस्टा म्हणा बेटा, आणि जे काही इनर लेयर आहे त्याला तुम्ही टेगमेन असे म्हणू शकता. नेक्स्ट, दी हायलम इज अ स्कार ऑन द सीड कोट. आता सीड कोट वर हायलम आहे. हायलम मीन्स काय? दिस इज द ओपनिंग थ्रू विच water will entered in itself and radical and the plumule comes out. म्हणजे तिथून ते बाहेर पण येतात, रॅडिकल प्लम्यूल बाहेर येण्याची जागा, वॉटरला ऍब्सॉर्प्शन करण्याची जागा. दिस पर्टिक्युलर प्लेस फॉर द डिफरंट फंक्शन इज कन्सिडर्ड ॲज अ प्लम्यूल, त्याला आपण असे म्हणणार आहोत. हे प्लम्यूल आपल्याला आकृतीवर खूप छान दिसून येतं. चलो मग पुढे, थ्रू द हायलम विच इज डेव्हलपिंग द सीड वेअर अटॅच्ड टू द फ्रूट. आता थ्रू द हायलम आहे विच द डेव्हलपिंग सीड वेअर अटॅच्ड टू द फ्रूट. आणि मग डेव्हलपिंग सीड्स ज्या आहेत त्या सीड त्या कशाच्या माध्यमाने डेव्हलपिंग होत असलेल्या सीड्स आहेत त्या फ्रूटला चिटकून बसत असतात हायलमच्या माध्यमाने. अबोव द हायलम अ स्मॉल पोर कॉल्ड मायक्रोपाईल. आता हायलमच्या वर एक आम्हाला छोटस काय दिसतं, मस्त ओपनिंग दिसते, स्मॉल पोर दिसतं मराठीमध्ये. आणि दॅट स्मॉल पोर इज कन्सिडर्ड ॲज, त्या स्मॉल पोरला आपण काय म्हणतो? मायक्रोपाईल. मायक्रोपाईल काय आहे? मायक्रोपाईल इज द पर्टिक्युलर टाइप ऑफ द पोर और द ओपनिंग थ्रू विच पोलन ट्यूब एंटर्स इन द एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियोच्या सॅक मध्ये एंटर करते पोलन ट्यूब, ठीक आहे ना, ती ओपनिंग आहे. वॉटर बी तिथूनच आतमध्ये जाणार, सगळ्या गोष्टी तिथूनच होणार, तर ते मायक्रोपाईल आहे. विदिन द सीड कोट ऑफ इज द एम्ब्रियो. आता सीड कोटच्या मध्ये काय आहे? आता आपण सीड कोट बद्दल चर्चा केलेली आहे. वी आर जस्ट फिनिश्ड द डिस्कशन ऑफ द सीड कोट, टेस्टा अँड टेगमेन. सो वी आर जस्ट मूव्हिंग इनसाइड. आता आपण इनसाइडला मूव्ह करू, तर आपल्याला आतमध्ये काय दिसतं? देर इज अ एम्ब्रियो प्रेझेंट इन दॅट सीड कोट, ओके, अँड कन्सिस्टिंग ऑफ एम्ब्रियोनल ऍक्सिस अँड टू कॉटिलिडॉन. आता इथं आपण काय बघतोय? सध्या आम्ही बघतोय डायकॉट. डाय आणि कॉट म्हणजे दोन कॉटिलिडॉन्स आहेत. आता आपल्याला ते कळेल कुठं आहेत ते कॉटिलिडॉन्स, ठीक आहे. सीड कोटच्या आतमध्ये काय आहे? इनसाइड द सीड कोट देर इज अ प्रेझेन्स ऑफ एम्ब्रियो. एम्ब्रियो कन्सिस्ट ऑफ टू इम्पॉर्टंट थिंग्स. द फर्स्ट थिंग इज एम्ब्रियोनल ऍक्सिस अँड द सेकंड थिंग इज कॉटिलिडॉन्स आहेत, ठीक आहे. चलो, एम्ब्रियोनल ऍक्सिस कुठे आहे? आता मी दाखवतोय, हे बघा एम्ब्रियोनल ऍक्सिस आहे, एम्ब्रियोनल ऍक्सिस, ओके बेटा. दिस इज द एम्ब्रियोनल ऍक्सिस विच गिव्स राइज टू प्लम्यूल अँड रॅडिकल. ते प्लम्यूल आणि रॅडिकल्सला देतात. चलो, द कॉटिलिडॉन्स आर ऑफन फ्लेशी अँड फुल ऑफ द रिझर्व फूड मटेरियल. कॉटिलिडॉन्स कोण आहेत? तर कॉटिलिडॉन्स हे फ्लेशी स्ट्रक्चर आहे, फ्लेशी टिश्यू आहे. and in that fleshy structure there is a full of reserve of food material. राखीव स्वरूपाचं अन्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या कॉटिलडॉन मध्ये आहे. आता आकृतीवर बघायचं, हे कॉटिलडॉन कुठे आहेत? हे बघा, हे इथे कॉटिलडॉन आहे आणि सेकंड कॉटिलडॉन इज हियर, अँड दीज कॉटिलडॉन हॅव अ फ्लेशी अँड फुल ऑफ रिझर्व फूड मटेरियल. फ्लेशी आणि मांसल भाग आहे. ऍट द टू एंड ऑफ द एम्ब्रियोनल ऍक्सिस. आत्ताच बोललो होतो आपण की देर इज अ टू इम्पॉर्टंट फॅक्टर्स आर प्रेझेंट इनसाइड द सीड कोट, इनसाइड द सीड. द फर्स्ट वन इज द embryonal axis and the second one is a cotyledon. So right now we are finished the discussion of cotyledon. Now we are moving to the embryonal axis. Embryonal axis has a two end. Embryonal axis has a two end, and the first one is called as a radical and the second one is called as a plumule, as we seen in the figure. हे बघा आकृतीत बघा, हे दिसतं प्लम्यूल. दिस इज द एंड ऑफ द एम्ब्रियोनल ऍक्सिस. आपण ह्याला एम्ब्रियोनल ऍक्सिस म्हणायचं आणि एम्ब्रियोनल ऍक्सिसचा एक टोक आला,
आपण म्हणायचं आहे प्लम्यूल, अँड द रेस्ट टिप ऑर द टोक त्याला आपण म्हणायचं आहे रेडिकल. ओके ओके, आय होप तुमच्याकडे हे क्लिअर आहेत. त्यानंतर पुढे जायचं बेटा. पुढे इन सम सीड सच ॲज अ कॅस्टर. आता एरंड माहिती आहे आपल्याला, कॅस्टर मध्ये एंडोस्पर्म फॉर्मड ॲज अ रिझल्ट ऑफ डबल फर्टिलायझेशन. लक्ष द्या, एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहे. काय आहे तर इन सम सीड, काही सीड मध्ये आपल्याला कॅस्टर, उदाहरणामध्ये कॅस्टर दिले, एरंड म्हणतो आपण त्याला, एंडोस्पर्म फॉर्म झाला, तयार झालाय ऍज अ रिझल्ट ऑफ दी डबल फर्टिलायझेशन मुळे तो तयार झाला. आता हे डबल फर्टिलायझेशन काय काय नाही हे 12th सायन्सच्या एका चॅप्टर मध्ये फार डिटेल आपल्याला तयारी करायला मिळणार आहे. एंडोस्पर्म कोण आहे? एंडोस्पर्म इज अ फूड स्टोरिंग टिश्यू which is produced as the result of किंवा which is produced due to the double fertilization. डबल फर्टिलायझेशन मध्ये प्रोड्यूस झालेल्या स्पेशल टाइप ऑफ फूड स्टोरिंग टिश्यू आहेत, अँड दॅट फूड स्टोरिंग टिश्यू इज ट्रिप्लॉइड इन नेचर. इच सेल इन दॅट, प्रत्येक सेल एंडोस्पर्म मधली ही ट्रिप्लॉइड नेचर मध्ये आहे आणि ती फूड स्टोअर करते. अँड दॅट फूड शुड बी युटिलाइज्ड बाय दी डेव्हलपिंग एम्ब्रिओ. डेव्हलप होत असणाऱ्या एम्ब्रिओने त्या फूड मटेरियलचा वापर करायचा आहे. इन सम प्लांट एंडोस्पर्म नॉट प्रेझेंट इन द मॅच्युअर सीड. काही प्लांट मध्ये आम्हाला एंडोस्पर्म दिसूनच येत नाहीत. मग अशा प्रकारच्या ह्याला प्लांटला किंवा सीडला आम्ही नॉन एंडोस्पर्मस असे म्हणतो किंवा एक्स अल्बुमिनस असे सुद्धा म्हणतो. ठीक आहे, एक्स अल्बुमिनस किंवा नॉन एंडोस्पर्मस असे म्हणतो. उदाहरणामध्ये बीन आहे, ग्राम आहे आणि पी आहे. तर ही उदाहरणं सुद्धा विचारली जातील माय डिअर स्टुडंट. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा की देअर इज अ नो एंडोस्पर्म फाउंड इन अ सीड लाईक बीन, ग्राम अँड पी. तर अशा प्रकारच्या बियांना आपण काय म्हणणार आहोत? तर आपण म्हणणार आहोत त्यांना नॉन एंडोस्पर्मस. आता जायचं बेटा पुढच्या मुद्द्याकडे, स्ट्रक्चर ऑफ मोनोकॉट कडे. आता आपण डायकॉटिलिडॉनस सीड बघितली, आता मोनोकॉटिलिडॉन. मोनोमध्ये एकच कॉटिलिडॉन असणार आहे. चला, जनरली मोनोकॉटिलिडॉनस सीड्स आर एंडोस्पर्मिक. बघा आता तिकडे जे होत्या डायकॉटवाल्या सीड होत्या, देयर इज अ नो एंडोस्पर्म. बट व्हेन वी आर डिस्कसिंग अबाउट दी एंडोस्पर्मिक मोनोकॉटिलिडॉनस सीड, द एंडोस्पर्म इज प्रेझेंट. बट इन ऑर्किड, ऑर्किड्स मध्ये हे नॉन एंडोस्पर्मिक आहेत. आणि ऑर्किड हा नॉन एंडोस्पर्मिक असून तो म्हणजे मोनोकॉट आहे. पुढे इन द सीड्स ऑफ द सिरियल्स लाईक मेज, मकामध्ये द सीड ऑफ द कोट इज मेम्ब्रेनस अँड जनरली फ्युज्ड विथ द फ्रूट वॉल. बघा मका माहितीये, मक्याचे कणस आपल्याला खायला खूप आवडतात. आता त्याचा सायन्स मध्ये अभ्यास बी आहे, पण थोडस अवघड वाटतं की दिस इज द डेली लाईफ एक्झाम्पल. वी टेस्ट दॅट फ्रूट, ते फ्रूटला आपण टेस्ट केलेला आहे, बट सायंटिफिकली वी आर टोटली अनअवेअर. ओके चलो, तर काय की मेज मध्ये सीड कोट आहे, तो मेम्ब्रेनस आहे. सीड कोट मेम्ब्रेनस आहे आणि जनरली फ्यूज विथ फ्रूट वॉल. तो फ्रूट वॉलला काय करत असतो की फ्यूज झालेला आहे. द एंडोस्पर्म इज बल्की अँड स्टोर द फूड. आता एक तर फंक्शन आपण ऑलरेडी वी मेन्शन्ड दॅट whenever wherever we are faced these endosperm, the endosperm show the presence of food material, means the food storing tissue आहेत त्या. outer covering of endosperm separate the embryo by an proteinaceous layer called as a aileron layer. बघा फक्त मोनोकॉटची स्टडी ऍज कम्पेअर्ड टू डायकॉट एक थोडी कॉम्प्लेक्स टाइप ऑफ स्टडी आहे. म्हणून वी आर जस्ट फेसिंग somewhat more problem during the study of monocot. ठीक आहे. आता वाक्य काय आहे? आउटर कव्हरिंग ऑफ एंडोस्पर्म सेपरेट एम्ब्रियो. आउटर कव्हरिंग ऑफ द एंडोस्पर्म आहे, ती सेपरेट करते एम्ब्रियोला एका स्पेशल प्रोटीनच्या लेअरने, अँड दॅट स्पेशल प्रोटीन लेअर इज कॉल्ड एज अ एल्युरोन लेअर. तर त्याला आपण म्हणतो एल्युरोन लेअर. हे बघा बेटा इथं इथं आपल्याला दिसतं
ॲल्युरोन लेअर आकृतीमध्ये आहे. सीड कोट आणि फ्रूट वॉल आहेत. सीड कोट आणि फ्रूट वॉल आहेत. ही इनसाइड एक एंडोस्पर्म दिसतो. आता इथं एंडोस्पर्म आणि ह्या दोन गोष्टी आपल्याला स्पेशली वेगळे दिसतात आहेत. चलो आता पुढे जाऊ मग. हा चला. त्यानंतर द एम्ब्रिओ इज अ स्मॉल. इथं एम्ब्रिओ आपल्याला कसा दिसतो? स्मॉल अँड सिच्युएटेड इन द ग्रूव. आणि एका खळयेमध्ये, खाचमध्ये तो एम्ब्रिओ दिसतो आपल्याला. खाच खळगेमध्ये तो एम्ब्रिओ दिसतो, एका खोलगट भागात दिसतो. ऍट द एंड ऑफ द एंडोस्पर्म, एंडोस्पर्मच्या एंडला. इट कन्सिस्ट ऑफ वन लार्ज अँड शिल्ड शेप्ड कॉटिलिडॉन. आणि शिल्ड शेप्ड म्हणजे ढाल असते ना, ढालीच्या आकाराचं त्याच्याकडे काय आहे? एक कॉटिलिडॉन आहे. बेटा कुणाबद्दल चर्चा करतोय आपण? करतोय त्या एम्ब्रिओ बद्दल चर्चा. एम्ब्रिओ स्मॉल आहे, सिच्युएटेड कुठं आहे? तो ग्रूव मध्ये आहे, ऑन वन एंड ऑफ द एंडोस्पर्म. बर, एंडोस्पर्मचा एक एंड, हे समजा इकडच्या एंडला. चलो पुढे. त्याच्यात कन्सिस्ट आहे एक लार्ज शिल्ड शेप्ड कॉटिलडॉन, एकच आहे, आणि त्याला स्क्युटलम असे आपण म्हणतो. हे बघा आकृतीमध्ये इथे दिसतं आपल्याला स्क्युटलम. हे कोण आहे? तर हे कॉटिलिडॉन आहे बेटा. यू मस्ट रिमेंबर दॅट दिस इज द कॉटिलिडॉन. हा कॉटिलिडॉन आहे, मोनोकॉट सीड मधला आहे. ओके. त्यानंतर पुढे देर इज अ शॉर्ट ऍक्सिस विथ द प्लम्यूल अँड रॅडिकल. आता इथं बघा प्लम्यूल आणि रॅडिकल दोन्ही नाव दिसतात. प्लम्यूल पण आहे आणि रॅडिकल पण आहे. एक शॉर्ट ऍक्सिस आहे तिथं. तिथं काय ते शॉर्ट ऍक्सिस. त्यानंतर नेक्स्ट, द प्लम्यूल अँड रॅडिकल एनक्लोज्ड बाय द शीथ. आता हे जे प्लम्यूल आणि रॅडिकल्स आहेत यांना एका शीथने, शीथ मीन्स कव्हर, कव्हरिंग, आणि त्या शीथने त्यांना काय केलेलं आहे? हे करून टाकलेलं आहे, आणि त्याला आपण म्हणतो कोलिओप्टाइल अँड कोलिओरायझा रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे बेटा. देर इज अ टू शीथ्स आर प्रेझेंट देअर. द फर्स्ट वन इज द कोलिओप्टाइल. हे बघा इथं आहे. कोलिओप्टाइल इज द पर्टिक्युलर टाइप ऑफ द कव्हरिंग विच कव्हर्स द प्लम्यूल इन द मोनोकॉट टाइप ऑफ द सीड, स्पेशली इन आपल्या ह्या मेज मध्ये. किती छान लक्षात येते तुमच्या, येते ना सगळ्यांच्या लक्षात? मी म्हणलं थोडस डायकॉट आणि मोनोकॉट यांची कंपॅरेटिव्हली स्टडी करत असताना ऍज कम्पेअर टू दी डायकॉट, मोनोकॉट इज समवॉट कॉम्प्लेक्स आहे. म्हणून यू डोंट नीड टू बी वरी अबाउट एनिथिंग, यू जस्ट नीड टू बी फोकस मोर, बिकॉज everything which will be written in that notes clearly seen through that figure. Explain these things through the figure. Okay. इथं कोलिओप्टाइल आहे आणि कोलिओप्टाइलनं कव्हर केलेलं आहे प्लम्यूलला. आणि कोलिओरायझा, रायझा मीन्स रूट, कोलिओ मीन्स कव्हरिंग, तर त्याला रॅडिकल असे आपण म्हणणार आहोत. ठीक आहे. हे पण आपल्याला आकृतीमध्ये छान दिसलेलं आहे. हे बघा इथं अजून यू क्लिअरली हे बघा बघा, स्टारची टाइप ऑफ एंडोस्पर्म आहे, बेस ऑफ द स्टाईल आहे, हे ॲल्युरोनचं लेअर आपल्याला दिसतं. सीड अँड फ्रूटची कव्हरिंग आहे, कॉमन कव्हरिंग. त्यानंतर इथं कोलिओप्टाइल आणि कोलिओरायझा दिसतं आहे. नक्की ते दोन एंड आहेत एम्ब्रियोनल ऍक्सिसचे, आणि दोन एंडला, एका एंडला आहे अप्पर एंडला, आता आकृतीवरून दिसते म्हणून आपण म्हणू की अप्पर एंडला आहे कोण? तर ते आहे आपला प्लम्यूल. अँड दॅट प्लम्यूल इज कव्हर्ड बाय, त्या प्लम्यूलला जर कुणी कव्हर केलेलं आहे तर ते कोलिओप्टाइलनं. आणि दुसरी गोष्ट, मग कोलिओप्टाइल आणि कोलिओरायझा नेमका आहेत काय? तर दीज आर द शीथ, दीज आर द कव्हरिंग विच कव्हर्स रिस्पेक्टिव्हली द प्लम्यूल्स अँड रॅडिकल. संपलं, त्यांना कव्हर करणारी. ठीक आहे बेटा. आता जायचं पुढच्या मुद्द्याकडे, आणि पुढे जाऊन आपल्याला चर्चा करायची आज सम टेक्निकल डिस्क्रिप्शन ऑफ द टिपिकल फ्लॉवरिंग प्लांट. टिपिकल फ्लॉवरिंग प्लांटला काही टेक्निकल, फ्लॉवरिंग प्लांटला टेक्निकल डिस्क्रिप्शन्स आहेत. चला. द व्हेरियस मॉर्फॉलॉजिकल फीचर्स आहेत आपल्याकडं, आर युज्ड टू डिस्क्राईब द फ्लॉवरिंग प्लांट. फ्लॉवरिंग प्लांट्सला डिस्क्राईब करण्यासाठी खूप मॉर्फॉलॉजिकल फीचर्स आहेत, त्यांची वैशिष्ट्ये आहेत. दीज डिस्क्रिप्शन हॅज अ ब्रीफ इन अ सिम्पल अँड सायंटिफिक लँग्वेज. मग हे जे डिस्क्रिप्शन्स आहेत ते मोठे नाही लिहायचे आपल्याला. त्यासाठी आपल्याला काय करायचं की सिंपल वेचा वापर करायचा, सिंबलचा.
तसेच सायंटिफिक लँग्वेज त्याच्यात वापरायची अँड प्रेझेंटेड इन द प्रॉपर सिक्वेन्स, आणि मग त्याला आपल्याला एका प्रॉपर सिक्वेन्स मध्ये प्रेझेंट करायचं, म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला आपल्याला प्रेझेंट करायचं आहे. ठीक है बेटा, चलो आगे बढ़ते हैं. द प्लांट इज डिस्क्राइब्ड बिगिनिंग विथ इट्स हॅबिट अँड व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स. बरोबर आहे. प्लांट ज्यावेळेस आपण त्याला सुरुवातीला त्याला डिस्क्राइब करतो प्लांट्सला, तो व्हॉट टाइप ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स वी शुड कन्सिडर इन द इनिशियल स्टेज ऑफ द डिस्क्रिप्शन ऑफ दॅट प्लांट, की आपण बघतो त्याचं हॅबिटॅट, म्हणजे त्याचं ठिकाण कुठं आहे आढळण्याचं, राहण्याचं. अँड द सेकंड वन इज द व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. मग आता व्हॉट आर द व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स? फॉर एक्झाम्पल, व्हॉट टाइप ऑफ द रूट इट शोन, द स्टेम अँड इट्स अ मॉडिफिकेशन, लीव्स, इट्स अ फंक्शन, इट्स अ मॉडिफिकेशन. या गोष्टी कॅरेक्टरिस्टिक्स म्हणून आपण व्हेजिटेटिव्हली लक्षात घेतो. द फ्लोरल कॅरेक्टर, इन्फ्लोरेसन्स अँड फ्लावर्स पार्ट. आणि त्याच्यानंतर आम्ही त्याचे जे काही फ्लोरल कॅरेक्टर आहेत त्या फ्लोरल कॅरेक्टरच्या बाबतीमध्ये चर्चा करतो. फॉर एक्झाम्पल, इन्फ्लोरेसन्स कसं आहे, सायमोज आहे का रेसिमोज आहे, फ्लावर्स कसे आहेत, त्याचं स्ट्रक्चर काय, त्यातलं फंक्शन्स काय, सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो. द फ्लोरल फॉर्म्युला जो आहे तो रिप्रेझेंटेड बाय सम सिम्बल. मग फ्लोरल फॉर्म्युला आपल्याला द्यायचा आहे, की आता फ्लोरल फॉर्म्युल्यामध्ये असतं काय, तर फ्लोरल फॉर्म्युल्यामध्ये की त्यांची अरेंजमेंट ऑफ द कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम, गायनोशियम, एव्हरी टाइप ऑफ सच फ्लोरल वर्ल अरेंज्ड इन अ पर्टिक्युलर मॅनर, and that manner or their type of the arrangement should be indicated by that particular symbol type of the language. त्या सिम्बल टाइप ऑफ लँग्वेज मुळे आपल्याला ते अरेंजमेंट सगळी कळते. बर, फ्युजन इज इंडिकेटेड बाय, फ्युजन कसं इंडिकेट करतात, एनक्लोजिंग द फिगर विद इन द ब्रॅकेट, ब्रॅकेट मध्ये फिगरला एनक्लोज करायचं, अँड ऍडेशन बाय द लाईन ड्रॉन अबोव द सिम्बल, आणि मग त्या सिम्बलवर वर अबोव द सिम्बल लाईन आपण काय करायची, ड्रॉ करायची आहे. अ फ्लोरल डायग्राम प्रोव्हाइड. आता ही फ्लोरल डायग्राम बनवायची का, तर फ्लोरल डायग्राम प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट द नंबर ऑफ पार्ट ऑफ द फ्लावर. एखाद्या फ्लावर मध्ये नंबर ऑफ पार्ट्स किती आहेत, तसेच देअर अरेंजमेंट कशी आहे, तसंच देअर रिलेशन दे हॅव विथ वन अनदर, आणि त्यांचं एकमेकाशी रिलेशन कसं आहे, स्ट्रक्चरल रिलेशन असेल, फंक्शनल रिलेशन असेल. ठीक आहे ना. तर ह्या गोष्टीसाठी फ्लोरल डायग्राम गरजेचा असतो. फ्लोरल डायग्राम कॅन प्रोव्हाइड दॅट टाइप ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट द फ्लावर टू अस, आम्हाला देते. द पोझिशन ऑफ द मदर ऍक्सिस विथ रिस्पेक्ट टू द फ्लावर. आता मदर ऍक्सिस जे आहे त्या मदर ऍक्सिसची जी पोझिशन आहे ती फ्लावरच्या संदर्भात ती कशी आहे हे सुद्धा कळतं. द मदर ऍक्सिस रिप्रेझेंटेड बाय डॉट ऑन द टॉप ऑफ द फ्लोरल डायग्राम. फ्लोरल डायग्रामच्या टॉपवर आपल्याला काय दिसतो, हा मदर ऍक्सिसचा पार्ट दिसतो. ठीक आहे बेटा, ते रिप्रेझेंट केलं जातं. आता आपल्याला माहिती आहे की फोर इम्पॉर्टंट फॉर एक्झाम्पल कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम, गायनोशियम आर ड्रॉन सक्सेसिव्ह व्हर्ल. यांना काय केलं जातं, सक्सेसिव्हली व्हर्ल केलं जातं. आता या संदर्भातली आपल्याला डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे. डिटेलमध्ये ते आपल्याला पुढील भागामध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये, लास्ट व्हिडिओमध्ये काही प्लांट फॅमिलीची स्टडी करत असताना वी शुड अंडरस्टँड ऑल दिस थिंग्स व्हेरी क्लिअरली, ऑनेस्टली. कॅलिक्स इज बिंग आउटरमोस्ट, कॅलिक्स हा आउटरमोस्ट असतो, अँड गायनोशियम इज इन द सेंटर. गायनोशियम हा जो आहे ज्याला फिमेल रिप्रोडक्टिव्ह फ्लोरल वर्ल असे म्हणतो किंवा रिप्रोडक्टिव्ह वर्ल म्हणतो, दीज रिप्रोडक्टिव्ह वर्ल्स आर प्रेझेंट इन द सेंटर ऑफ द फ्लावर. ते दाखवायचं, इंडिकेट करायचं आहे. ठीक आहे बेटा, पुढे जायचंय आपल्याला. फ्लोरल फॉर्म्युला अल्सो शो कोहेशन अँड अडेशन. कोहेशन आणि अडेशन बोथ टाइप ऑफ द अरेंजमेंट अल्सो शोन बाय दॅट फ्लोरल फॉर्म्युला. फ्लोरल फॉर्म्युल्यामुळे त्या सुद्धा गोष्टी तुम्हाला कळणार आहेत की हे कोहेशन आणि ॲडेशन कसं होतं. ठीक आहे, फ्लोरल वर्ल मध्ये त्यांच्या बाकीच्या वर्ल मध्ये कशा पद्धतीनं होतं. दी फ्लोरल डायग्राम अँड फ्लोरल फॉर्म्युला.
आता हे जे फ्लोरल फॉर्म्युला आणि डायग्राम आहे रिप्रेझेंट द मस्टर्ड प्लांट फॅमिली ब्रासिकेसी. ठीक आहे. तर बेटा हे आपल्याला आता सगळं समजून घ्यायचं आहे. इन द नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण ते डिस्कस करणार आहोत. तर तत्पूर्वी इथं काही आपल्याकडे हे जे काही फ्लोरल फॉर्म्युलाच्या गोष्टी आहेत त्याबद्दलची आपण थोडक्यात चर्चा करू. हे बघा इथं लिहिलेलं आहे छान असं. काय लिहिलं तर आपल्याकडे हे असं दाखवलेलं आहे छान पद्धतीनं. काय पद्धत काय इंडिकेट करायचा तर हे सिंबल BR ब्रॅकेट साठी लिहायचा EBR. आता इतकं मोठं सेंटेन्स लिहिण्यापेक्षा वी नीड टू बी क्रिएट अ शॉर्टकट फॉर ऑल टाइप ऑफ सच कॅरेक्टरिस्टिक्स. For example, if you wanted to show the bracteate type of the flower, then BR is sufficient. E bracteate, EBR sufficient. For K calyx, C corolla, P perianth, A androecium, G gynoecium, and only small capital G is a superior ovary. If this ovary is seen in the inferior manner, then the line drawn above the G, male indicated by this sign, female indicated by this sign. If the flower is a bisexual, then that sign is sufficient for bisexual. If a flower is a actinomorphic symmetry flower, then that should be indicated with this simple symbol. And zygomorphic symmetric flower, these are also indicated by using this symbol. तर विद्यार्थ्यांनो हे होतं काही जनरल गोष्टी आहेत. तर ह्याचं सगळं अतिशय इम्पॉर्टंट असा पार्ट होता किंवा आहे. पुढील व्हिडिओ सेक्शन मध्ये आपण काही फॅमिलीचा त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्यांचा जो फ्लोरल फॉर्म्युला आहे तो फ्लोरल फॉर्म्युला बघणार आहोत. फ्लोरल डायग्राम सुद्धा बघणार आहोत. तोपर्यंत गुड बाय. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू.